नमस्कार मैत्रिणींनो, जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पालकपुरी बनवणार आहोत। अशी टम्म फुगणारी खुसखुशीत पालकपुरी बनवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। येथे पालकाची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता हा पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। येथे पालक शिजवण्यासाठी ठेवला आहे। आता पालकपुरीसाठी लागणार आहे आपल्याला हिरव्या मिरच्या, जिरे आणि लसूण। पालकपुरीची टेस्ट वाढवण्यासाठी येथे जिरे आणि लसूण जास्त प्रमाणात घ्यायचा आहे। हे सर्व आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। येथे पालक शिजलेला आहे, हा देखील आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। आता एका ताटामध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। एक छोटी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। हे पीठ एकत्र करून यामध्ये 1.5 चमचा कडकडीत तेलाचे मोहन घालायचे आहे। हे मोहन पिठामध्ये ओतलेलं आहे। आता हे पीठ चमच्याने एकत्र करूयात। मोहन सर्व पिठाला लागावे म्हणून असे पीठ हाताने चोळून घ्यायचे आहे। आता यामध्ये बारीक केलेला लसूण, जिरी, मिरची आणि थोडेसे पांढरे तीळ यामध्ये घालायचे आहेत। थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि शिजवलेला पालक यामध्ये घालून पीठ चांगले घट्ट मळून घ्यायचे आहे। शक्यतो पाणी लागणार नाही, पण जर पीठ कोरडे राहिले तर थोडेसे पाणी घालून हे पीठ घट्ट मळून घ्यायचे आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे घट्ट पीठ मळलेलं आहे। असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। नरम पीठ झाले तर पुरी लाटता येत नाही, त्यामुळे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। मळलेले पीठ 5 मिनिटं भिजून द्यायचं आहे। आता येथे आपण पुरी लाटण्यासाठी घेत आहोत। त्यासाठी कणकेचा छोटा गोळा घ्यायचा आहे। थोडेसे तेल लावून पुरी लाटायची आहे। पुरी फार जाड किंवा पातळ लाटायची नाहीये, मध्यम स्वरूपाची लाटायची आहे। ही अशा पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे। इथे पाहू शकता तुम्ही, अशा पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत। पुरी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेले आहे। येथे तेल गरम झालेले आहे। आता या तेलामध्ये पुरी तळण्यासाठी सोडायची आहे। हे पाहू शकता तुम्ही, येथे पुरी कशी टम्म फुगून वर आलेली आहे। आता ही पुरी पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने तळून घेऊयात। पुरी तळताना फक्त एकदाच पलटायची आहे। सारखी पुरी पलटली तर पुरी जास्त तेल पिते, त्यामुळे पुरी फक्त एकदाच पलटून तळून घ्यायची आहे। येथे पाहू शकता तुम्ही, किती मस्त पुरी फुगलेली आहे। आता अशा पद्धतीने बाकीच्या सर्व पुऱ्या तळून घेऊयात। येथे सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। आता येथे पहा तुम्ही, किती मस्त अशी पालकपुरी तयार झालेली आहे। छान अशी टम्म फुगलेली, खुसखुशीत अशी झालेली आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की करा। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।